या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। गेल्या 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर इंदापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडू लागलाय, त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे। परंतु एकीकडे ऐतिहासिक वस्तूंच्या पडझडीने इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमी आणि शिवभक्त आणि इतिहासप्रेमी लोकांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली आहे। 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी इंदापूर तालुक्यातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक मालोजीराजे गढीचा बुरुज ढासळला आहे। त्यामुळे इंदापूर शहरवासीय त्याचबरोबर तालुक्यातील शिवप्रेमी शिवभक्त विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। तसेच भार्गवराव प्रसिद्ध तलावाची भिंत ही कित्येक दिवस झाले ढासळलेली आहे, त्याच्याकडेही दुर्लक्ष केले गेलेले आहे। ढासळलेल्या भिंतीच्या शेजारून इंदापूर तालुक्यातील विकासाच्या गप्पा मारणारे आणि तालुक्यातील पुढारी कित्येक वेळा ये-जा करतात। त्यांच्या डोळ्यांना हे दिसत नाही का? आणि दिसत असताना सुद्धा महाभारतातील धृतराष्ट्रासारखे आणि गंधारीसारखे पट्टी बांधून डोळे झाक का करत आहेत, असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील नागरिक उपस्थित करतात। तसेच इंदापूर तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात भोंगळ कारभारामुळे जनतेत मोठी नाराजी दिसून आली आहे। प्रशासनावर कुठलेही वचक किंवा नियंत्रण नसून इंदापूर सारख्या महत्त्वाच्या तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात महिला स्त्रीरोग तज्ञ नसल्याने अनेक गोरगरिबांच्या गरोदर महिलांना तपासण्यासाठी खासगी रुग्णालयात जावं लागतंय। त्यासाठी हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो। याला जबाबदार कोण? डॉक्टर तिथे कामावर वेळेत येत नसून कोणी डॉक्टर येण्यास तयार नाही का? पंचायत समिती असेल, महसूल विभाग असेल, शासकीय विभाग असेल, त्यांच्यामध्ये मनमानी कारभार चालतो। याकडे लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांचं दुर्लक्ष का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। टक्केवारी गोळा करण्यात दंग असणाऱ्या पुढाऱ्यांना ऐतिहासिक वास्तू, शासकीय निमशासकीय प्रशासकीय कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय असुविधेकडे डोळेझाक का केली जाते? वरील गोष्टीकडे मोर्चे, आंदोलने, उपोषणे का होत नाहीत, असाही सवाल उपस्थित केला जातोय। शेवटी काय तर इंदापूरची परिस्थिती आंधळा जात आहे आणि कुत्रं पीठ खाते अशी निर्माण झाल्याची चर्चा जनतेत होतीये। इंदापुरातील ऐतिहासिक मालोजीराजे गढीचा बुरुज ढासळल्याची वार्ता इंदापूर शहरातील शिवप्रेमी शिवभक्तांना समजतात। इंदापुरातील ऐतिहासिक मालोजीराजे गढीच्या ठिकाणी येऊन शिवप्रेमी शिवभक्तांनी पाहणी केली आणि तीव्र भावनाही व्यक्त केल्यात। तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला। यावेळेस प्राध्यापक कृष्णा ताटे, गटनेते कैलास कदम, मेजर महादेव सोमवंशी, हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण सर, अनिल चव्हाण, प्रदीप पवार, समीर दुधनकर, सिद्धार्थ नरुटे, त्याचबरोबर रमेश बनसुडे, गंगाराम बनसुडे आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साठीच हे केलं जातं का? आमचा इतिहास आहे, आमचा सुवर्णमय इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि असा ऐतिहासिक शहर इंदापूर आहे आणि या शहरामध्ये असलेली ही आमची गडी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांची गडी ही ढासळली आहे। या बाजूला ढासळली आहे, गोरे डॉक्टर हॉस्पिटलच्या बाजूला ढासळली आहे। आमचे मित्र धर्मवीर संभाजी मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाजूला उद्यान उभा केलेला आहे, त्या उद्यानावरही गडी ढासळली। त्या उद्यानाचं तार कंपाऊंड तुटलं, झाडं मोडली। तळ्याचे जे भार्गवराम तलावाची जी भिंत आहे ती गेली 4 वर्षापूर्वी ढासळली आहे। अनेक वेळा इंदापूरकर नागरिक त्यासाठी मागणी करतात, परंतु ते भिंत बांधण्याचं धाडस नगरपालिकेने किंवा इतरांनी केलं नाही। लोक येतात, पाहतात, चर्चा करतात, घडवतात, बातम्या येतात, बातम्या होतात, लोकांना आश्वस्त केलं जातं आणि म्हटलं जातं महिन्यात काम चालू होईल, 2 महिन्यात काम चालू होईल। कोट्याच्या कोटे बंगले बांधले जातात आणि लोकांना आश्वस्त करून राजकीय स्पर्धा केली जाते, परंतु प्रत्यक्षात कोणतंही काम होत नाही, प्रत्यक्षात कुठलाही निधी पडत नाही। या निधीची वाट बघता बघता आमच्या गडीच्या तग धरलेल्या भिंती ढासळल्या, त्यांनी त्यांचा धीर सोडला आणि ही ऐतिहासिक गडी ढासळू लागलेली आहे। ही जातलेली गडी पुन्हा बांधणं शक्य होणार नाही, ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे। म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे, शासनाला, प्रशासनाला, नगरपालिकेला, पुढाऱ्यांना, सर्वांना आव्हान आहे की जर तुम्ही हा निधी लवकर टाकला नाही तर या विरुद्ध तीव्र जन आंदोलन केलं जाईल। संघर्ष समितीने या प्रश्नासाठी पूर्वीच आवाज दिलेला आहे। लोकांच्या भावना तीव्र आहेत। आमचा इतिहास टिकला पाहिजे, आमचा इतिहास जगला पाहिजे। ज्या लोकांचा सुवर्णमय इतिहास ज्यांना माहीत असतो ते भविष्य काळामध्ये ज्वाज्वल्य जीवन जगतात, संघर्षमय आनंदी जीवन जगतात आणि तो इतिहास घडण्याचं काम इथं जाणीवपूर्वक चाललंय का काय
अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथले झाड तोडले, इथले पक्षी मारले, इथं अन्याय केला जातो, इथं अत्याचार केला जातो। या अत्याचारासाठी कुणी येत नाही, नको त्या गोष्टी बोलल्या जातात, प्रत्यक्ष न्यायाला न्याय मिळत नाही। आता या न्यायासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल, आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आता गप बसणार नाही, हा मावळा लढायला उतरणार आहे। पुरी झाली आश्वासनं, पुऱ्या झाल्या वाटाघाटी, नेहमीच घाटा जनतेला आणि वाटा तुम्हाला, असली गोष्ट इथून पुढे चालणार नाही। माझा तुम्हाला धीरगंभीरपणे जाहीरपणे आव्हान आहे की तुम्ही लोक लवकर जागे व्हा आणि या गोष्टी पूर्ण करत राहा, अन्यथा या विरुद्ध इंदापूरकर नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामधून आवाज उठवला जाईल। संपूर्ण महाराष्ट्रामधून शिवप्रेमींना इथं येण्याचं आवाहन केलं जाईल आणि या विरुद्ध फार मोठं जन आंदोलन केलं जाईल। आजचं हे दृश्य दिसतंय, हे दुर्लक्ष केल्यामुळं होत आहे, हे जाणीवपूर्वक पाडलं जात आहे असं मला वाटतं। वाट पाहता काय गडी पाडण्याची, वाट पाहता काय आमचा किल्लाही उद्ध्वस्त होण्याची, वाट पाहता काय आमचा इतिहास संपवण्याची, या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। या विरुद्ध आंदोलन केलं जाईल आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा सहभागी होईल। माझं पुन्हा एकदा संबंधितांना आव्हान आहे, गप्पा मारू नका, टप्पा मारू नका, स्पर्धा करू नका। आमच्या इथं निधी आणा, लवकरात लवकर बांधकाम करा, तुमचं खरं आहे का खोटं हे आम्हाला समजू द्या। एवढंच मी आज या ठिकाणी आव्हान करतो, जागे व्हा, जागे व्हा, अन्यथा संघर्षाला आम्ही पुढे जाऊ। आज आपण इंदापूर तहसील कचेरी या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। काल झालेल्या पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा माधवराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले इंदापूर शहर, पण इतिहासच राहिला नाही तर आपण येणाऱ्या पुढील पिढीसाठी काय दाखवणार आहे। माजी नगरपालिका अधिकारी कापरे साहेबांना एक विनंती आहे, या ठिकाणी जे पडझड झालेले आहे ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी आणि आपलं एक जुना इंदापूर ऐतिहासिक तलाव आहे त्या ठिकाणी सुद्धा ती भिंत पडलेली आहे, त्याचे सुद्धा त्यांनी पुन्हा भिंत बांधून ती दुरुस्त करून घ्यावी। या जे ऐतिहासिक वस्तू आहेत किंवा गडी आहे, या गडीकडे जर आपण दुर्लक्ष करत गेलो तर इतिहास संपल। हा इतिहास जर जागृत व्हायचा असेल तर आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या गडीकडे लक्ष देऊन सर्वांनीच यामध्ये कोणतेही राजकारण न आणता या ठिकाणी सर्वांनी येऊन या ऐतिहासिक जो आहे तो हमेशा राहावा या दृष्टिकोनाने काम करावं। एवढे बोलतो मी, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन इमारतीमध्ये तहसील कचेरी आता शिफ्ट झालेली आहे। या गडीवरती चांदशिवली बाबाचा एक मोठा दर्गा आहे, जो इंदापूर शहराचं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे आणि दरवर्षी डिसेंबरमध्ये या ठिकाणी मोठा उरूस शहरामध्ये भरतो। आता ऑक्टोबर महिना सुरू आहे, पुढच्या 2 महिन्यामध्ये पुन्हा उरूस या ठिकाणी शहरामध्ये येणार आहे आणि गडीची अत्यंत दुरावस्था या शहरामध्ये या ठिकाणी झालेली आहे। नगर परिषदेच्या मुख्याधिकारी असतील यांनाही आमची विनंती आहे की पडलेल्या ज्या गडीची दुरावस्था आहे आपण ते तातडीनं या गडीचं आता पडलेलं काम या ठिकाणी तातडीनं पूर्ण करावं। माननीय तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांनी देखील या ठिकाणी अधिवेशनामध्ये या गडी संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केला होता। आता या बाबतीमध्ये प्रत्यक्षात कृती होण्याची आवश्यकता आहे, कारण वेळोवेळी या संदर्भामध्ये अनेक मुद्दे गडी संदर्भात आले, परंतु प्रत्यक्षात गडीचं आता काम होणं गरजेचं आहे। कारण असंच जर मोठा पाऊस होत गेला तर ही गडी पडून या ठिकाणी उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। तरी मी इंदापूरच्या सीओना आणि तहसील प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन असेल यांना विनंती करतो की आपण तातडीनं या पडल्याची गडीची दुरावस्था या ठिकाणी करून लगेच याचं काम चालू करावं। न्यूज रिपोर्टर कैलास पवार, आज 24 तास, इंदापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।